नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवातीला जैन बोर्डिंग जमीन प्रकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात जैन बांधव भडकले। जैन बोर्डिंग परिसरात जोरदार घोषणाबाजी, जमीन व्यवहार रद्द करण्याची मागणी। प्राण सोडेन पण डील रद्द झाली पाहिजे, जैन मुनींकडून 1 नोव्हेंबरचा अल्टिमेटम। मोहोळांनी वचनपूर्ती करून समाजावरील संकट दूर करावं, जैन मुनींची मागणी। मुझे 1 तारीख के पहले डील कैंसिल और साथ में जो कोर्ट में चल रहा है विषय सब पूरा समाप्त हो जाना चाहिए, पर जब तक आप हमारे पास में कैंसिल नहीं कर देंगे हमको संतोष नहीं मिलेगा, चैन नहीं मिलेगा। माझा प्रकरणाशी संबंध कसा नाही हे पुराव्यानिशी मांडलं। चुका असत्या तर इथे आलोच नसतो। मी जैन समाजाच्या सोबत अन्नत्याग करण्याची वेळ येणार नाही असा विषय संपवेन, मुरलीधर मोहोळ यांचं आश्वासन। लवकरात लवकर हा विषय समाजाला हवा तसाच सुटला जाईल। जे आपण घोषित केले पुढचं आपण जो अन्नत्याग करण्याचा जो निर्णय घेतलाय, मी आपल्याला या ठिकाणी सांगतो ती वेळ येणार नाही। त्याच्या आतमध्येच हा सगळा विषय संपेल, आपल्याला हवा तसा संपेल। घोटाळेबाज ट्रस्टींना शिक्षा द्या, कारवाई होईपर्यंत लढा सुरूच राहणार, जैन मुनींचा इशारा। ट्रस्टियों ने जो घोर पाप किया है उसके लिए उनको कड़ी से कड़ी सजा दंड मिलना चाहिए। यदि 1 नवंबर के पहले डील कैंसिल नहीं हुआ तो मैं 1 नवंबर से यहाँ पर ही अन्न जल का हमेशा के लिए त्याग कर दूंगा। मुरलीधर मोहोळ यांचं मंत्रिपद धोक्यात आल्यानं सारवासारव करण्याचा प्रयत्न, जैन बोर्डिंग ट्रस्टचा जमीन घोटाळा मोहोळांनीच केलाय, रवींद्र धंगेकरांचं आरोपांवर ठाम। देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल त्यांना मुंबईला बोलून जे झापलं असेल आणि त्या झापल्यामुळेच त्यांचं त्यांचं मंत्रिपद हे धोक्यात आलेलं आहे आणि मग आता ही सारवासावर करण्याचा हा केविलवाणी प्रयत्न आहे। रवींद्र धंगेकरांना माझा निरोप गेलाय, महायुतीमध्ये मिठाचा खडा नको, दिल्लीमधल्या मोदींच्या भेटीनंतर शिंदेंची माहिती। रवींद्र धंगेकरांना देखील माझ्याकडून निरोप गेलेला आहे की महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामा नये, महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडता कामा नये, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे। फडणवीस चाणाक्ष राजकारणही मोहोळांना जाब विचारतील। पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणावरून रवींद्र धंगेकरांचा दावा, फडणवीस खऱ्याला खरं करणारे, धंगेकरांकडून फडणवीसांचं कौतुक। ज्या ते चाणाक्ष राजकारणी आहेत, महाराष्ट्राचं काम बघतायत, मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना ह्या गोष्टी समजतात, त्यांच्याकडे गृह खाते आहे, त्यामुळे खाली काय चाललंय हे त्यांना चांगलं कळतं, त्याचा जाब ते नक्कीच विचारतील। रवींद्र धंगेकरांच्या विरोधात पुणे भाजपची पत्रकार परिषद, मोहोळ यांच्यावर चुकीचे पुरावे नसताना आरोप सुरू, यातून भाजपच्या नेत्यांची बदनामी करणं, भाजपचे प्रमुख चेहरे डॅमेज करणं आणि आपलं महत्त्व वाढवून घेण्याचे प्रकार असल्याचा पुणे भाजपचा आरोप। या संदर्भात आम्ही आमच्याही वरिष्ठांकडे आणि महायुतीच्या सर्व वरिष्ठांकडे आमचं म्हणणं हे मांडलेलं आहे। कोणत्याही पुराव्याशिवाय अशा पद्धतीने बेताल वक्तव्य करणं हे तातडीने त्यांनी थांबवलं पाहिजे।